स्नेहस नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमले आज पुन्हा एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आपण पाहाल तर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्गाला दिशानिर्देश दिलेले आहेत। यामध्ये प्रलंबित विमा येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा। कोणतीही तांत्रिक अडचण या ठिकाणी येता कामा नये अशा प्रकारचे आदेश आहेत। पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत। ॲग्रिकल्चर सेक्टर रिलेटेड असे दर्जेदार व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, अद्याप चॅनल मेंबरशिप घेतली नसेल तर चॅनल मेंबरशिप घ्या, जेणेकरून आपल्या विशेष सुविधांचा लाभ आपल्याला इकडे घेता येणार आहे। अधिक माहितीसाठी जॉईन बटनावर क्लिक करा। तर आता अपडेट्समध्ये पाहाल तर आणखीन एका जिल्ह्यासाठी प्रलंबित प्रश्न आहे, तो मार्गी लागणारे येत्या आठवड्याभरात रक्कम खात्यात येणारे सविस्तर समजून घेणार आहोत। त्याआधी हा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर पाहून घ्या। धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि यामध्ये देखील शेतकऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न निकाली लागलेले आहेत। आय कार्डमध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल। आता इकडे आपण पाहाल तर दादाजी भुसे पालकमंत्री यांनी या ठिकाणी विशेष सूचना दिशानिर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। कशा प्रकारचे अपडेट्स आहे स्क्रीनवर पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व पीक विमा योजनेची आढावा बैठक घेण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये आपण पाहाल तर जिल्ह्यातील शेतकरी योजनेपासून आपण पाहाल वंचित राहणार नाही याची जबाबदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर शेतकरी पीक कर्ज योजनेच्या लाभापासून या ठिकाणी वंचित राहिलेले त्यांना पुन्हा या योजनेचा कशा प्रकारे लाभ देता येईल यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना केलेल्या आहेत। पीक विमा संदर्भात देखील येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांना मदत देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। त्यामुळे पीक कर्ज असेल किंवा मग या ठिकाणी पीक विम्याचा प्रश्न असेल तर हे सर्व हाताळताना आपल्याला या ठिकाणी पालकमंत्री पाहायला मिळाले आहेत। पॉईंट टू पॉईंट अपडेट्स कव्हर केलं। डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता। भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। हा व्हिडिओ इतर बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट इथे क्लिअर होणार आहेत।